Okay. So in the last lecture we have revised up to, let me check what was the last point first, and then we'll start from that point. Okay. Velocity, acceleration, their graphs, we are already done. The trick of time calculation trick, that also we are done. Yes. Then we have also done with the equation of time period of accession. That point also we are done. Okay. Now the next point is phase difference calculation. Okay. Next point is phase difference calculation. So write down next point as phase difference calculation. काय ट्रिक आहे बघा, phase difference calculation. How to calculate phase between any two given phasors, okay, or you can say displacement velocity phase difference, velocity acceleration phase difference, or displacement acceleration phase difference. Okay, that we can find out. Okay, how to find out phase difference, त्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं बघा. इथे मी लिहितो फंक्शन आणि इथे लिहिणार आहे मी त्या फंक्शनची फेज. ओके, फंक्शन जर प्लस साईन असेल म्हणजे साईनचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह, त्याची फेज 0 घ्या. जर मायनस साईन असेल तर त्याची फेज पाय एवढी घ्या. जर कॉस असेल प्लस कॉस तर तो ऑलरेडी 90ला असतो. इथे ग्राफ पण ड्रॉ करा. गिवन फंक्शन वर्सेस टाइम. मायनस साईनचा ग्राफ याच्या बरोबर अपोजिट. ओके, मायनस साईनचा ग्राफ बाळांना बरोबर याच्या अपोजिट. प्लस कॉसचा ग्राफ काय शिकवलं होतं, डायरेक्टली 90ला चालू होतो. 0 90 0 90 180 270 परत 0 प्लस कॉस. एक सेकंड प्रॉपरली ड्रॉ करतो. थोडेच बारीक बारीक ड्रॉ करा ग्राफ. असा तुमचा प्लस कॉसचा ग्राफ आणि मायनस कॉस याच्या अपोजिट, प्लस कॉसच्या अपोजिट. इकडे प्लस 90ला आहे, मायनस कॉस जो असेल तो 270ला असेल. असा. ओके, सो हा 0लाच आहे. हा 0 90 180 हा 180ला पोचला. हा 0 हा 90 हा 90ला पोचला. 0 90 180 270 हा 270ला पोचला. मग त्याची फेज किती घ्यायची, 270 घ्यायची किंवा 3π/2 घ्यायची. मायनस कॉसची फेज काय घ्यायची, 3π/2. आणि या सगळ्यांची कंपॅरिझन प्लस साईन बरोबर करायची. प्लस साईन बरोबर करायची. कंपॅरिझन करा. प्लस साईनचा ग्राफ जेव्हा 0ला असतोय तेव्हा मायनस साईनचा ग्राफ ऑलरेडी 180ला असतोय. म्हणजे मायनस साईन लीड करतोय. मायनस साईन ऑलरेडी पुढे आहे, तो 180ला आहे आणि प्लस साईन हा 0ला आहे. मायनस साईन लीड्स प्लस साईन बाय पाय. मायनस साईनचा ग्राफ प्लस साईनच्या ग्राफला कितीनं लीड करतो, पायनं लीड करतो. त्यानंतर राहिला प्लस कॉस आणि मायनस कॉस. प्लस कॉस ऑलरेडी 90ला आहे जेव्हा साईन 0ला आहे. कीप ऑन रायटिंग. प्लस कॉस लीड्स प्लस साईन बाय π/2 90. राहिला मायनस कॉस लीड्स मायनस कॉस लीड्स प्लस साईन मायनस कॉस लीड्स प्लस साईन बाय ऑलरेडी हा 270ला आहे. सो इट इज 3π/2. जेव्हा हा 0ला आहे, प्लस साईन जेव्हा 0ला आहे तेव्हा हा ऑलरेडी 270ला, 3π/2. पहिल्यांदा एवढं लिहायचं. त्यानंतर आता कुठलेही फंक्शन्स आम्हाला देतात. आता एक्झाम्पल्स बघा. समजा आम्हाला
पहिली डिस्प्लेसमेंट दिली x1 इज इक्वल टू 3 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6 आणि दुसरी डिस्प्लेसमेंट दिली -4 कॉस ओमेगा टी प्लस पाय बाय 3. ओके, मग या दोघांमधला फेज डिफरन्स पाहिजे आहे. प्लस साईनच्या आत जे लिहिलंय त्याला म्हणायचं फेज. प्लस साईनच्या आत जे काही लिहिलंय त्याला म्हणायचं फेज. इथं साईन आहे, त्याचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे, प्लस साईन मिळाला. प्लस साईनच्या आत जे काही लिहिलंय त्याला म्हणायचं फेज. सो पहिल्या फंक्शनची फेज मिळाली, phi1 मिळाला तुम्हाला. ऑलरेडीच रेडीमेड आहेत तिथं. ओमेगा टी प्लस पाय बाय 6. कॉल इट ॲज इक्वेशन 1. आता इथं दुसरं जे काही फंक्शन आहे x2, यात फेज दिसत नाहीये. का दिसत नाहीये? ग्राफ मायनस कॉस्ट आहे. ठीक आहे, x2 ॲज इट इज लिहून घ्यायचं. कोइफिशियंट मायनस आहे ना, ठीक आहे. मायनस कॉस्टला कन्वर्ट करायचं. मायनस कॉस्टला कुठल्याही ग्राफला तुम्हाला प्लस साईनच्या ग्राफमध्ये बाळांनो कन्वर्ट करायचं आहे. सो मायनस कॉस्टला कन्वर्ट करा प्लस कॉस्ट, सॉरी मायनस कॉस्टला कन्वर्ट करा प्लस साईन. त्यात त्या प्लस साईन लिहायची, प्लस सिम्बॉल लिहायची गरज नाही आहे. मायनस कॉस्टला कशामध्ये कन्वर्ट करणार तुम्ही? साईनमध्ये. साईनमध्ये कन्वर्ट केलं. ओके, ते मायनस कॉस्टच्या ऐवजी साईन लिहिलं, तो 4 ॲज इट इज लिहायचा. 4 ॲज इट इज लिहिला, मायनस कॉस्टला साईनमध्ये कन्वर्ट केलं. ॲज इट इज आत जे काय आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या. पण मायनस कॉस्टला कन्वर्ट केलंय साईनमध्ये. ही काय टोटल फेज नाही आहे. हा जो काय मायनस कॉस्टचा ग्राफ आहे तो प्लस साईनच्या ग्राफला कितीनं लीड करतोय? मायनस कॉस लीड्स प्लस साईन बाय 3 पाय बाय 2. म्हणजे हे जे काय मायनस कॉस होतं त्याला आपण प्लस साईन लिहिलं, 4 ॲज इट इज लिहिला, ओमेगा टी प्लस पाय बाय 3 ॲज इट इज लिहिलं. पण हा जो काय मायनस कॉसचा ग्राफ आहे तो साईनच्या ग्राफला 3 पाय बाय 2 लीड करतोय. त्यामुळे ही जी काय फेज आहे याच्यामध्ये 3 पाय बाय 2 ॲड करावं लागणार. ॲड 3 पाय बाय 2 हिअर, ॲड 3 पाय बाय 2 हिअर. ओके, इथं तुम्हाला काय करावं लागणार? 3 पाय बाय 2 ॲड करावं लागणार. म्हणजे मायनस कॉसचा ग्राफ प्लस साईनमध्ये प्रॉपरली कन्वर्ट झाला. मायनस कॉसला प्लस साईन लिहिलं, 4ला 4 लिहिलं, आत जे आहे ते ॲज इट इज लिहिलं. पण एवढी फेज इनफ नाही आहे. या फेजला आणखी वाढवलं पाहिजे. कितीनं पुढे नेलं पाहिजे? 3 पाय बाय 2 पुढे नेलं पाहिजे. प्लस साईनच्या ग्राफला 3 पाय बाय 2 पुढे नेलं पाहिजे. मग तुम्हाला तो मायनस कॉसवाला ग्राफ मिळणार. सो याला सेकंड जी काय डिस्प्लेसमेंट आम्हाला दिली आहे त्याची फेज phi2 किती येणार? प्लस साईनच्या आत जे काही लिहिले ते कोइफिशियंट पॉझिटिव्ह मिळाला. साईनच्या आत जे काही लिहिले ते ओमेगा टी प्लस पाय बाय 3 प्लस 3 पाय बाय 2. ओके, दिस इज दी फेज ऑफ सेकंड डिस्प्लेसमेंट. आता फेज डिफरन्स काय? phi1 मायनस phi2 ते तुम्हाला करता येईल. याच्या पुढे काय? phi1 मायनस phi2, फेज ऑफ फर्स्ट मायनस फेज ऑफ सेकंड तुमचं तुम्हाला करता येईल. रिप्लाय इन चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. याच्या पुढे लिहा. नाव फाइंड phi1 मायनस phi2 और phi2 मायनस phi1. और phi2 मायनस phi1 जे काही कॅल्क्युलेट करायचं आहे. जर phi1 मायनस phi2 पॉझिटिव्ह आला तर phi1 मोठा आहे, phi1 लीडिंग. phi1 मायनस phi2 पॉझिटिव्ह आला तर phi1 मोठा आहे, phi1 लीडिंग. phi1 मायनस phi2 निगेटिव्ह आला तर phi1 लॅगिंग. phi1 लॅगिंग म्हणजे x1 लॅगिंग. फर्स्ट डिस्प्लेसमेंट इज लॅगिंग. लीडिंग लॅगिंग तुम्हाला ठरवता येईल. ओके, नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल घ्या. आता डायरेक्टली जे एक्झाम्पल घ्यायचं ते SHMचे एक्झाम्पल घेऊया. इन SHM डिस्प्लेसमेंट काय असते? ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. वेलॉसिटी काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. या सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय मिळते? ए ओमेगा, साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. आणि ॲक्सलरेशन जे मिळते ते वेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर इथे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन या तिघांच्या फेज आता आपण कम्पेअर करूया. कोण लिडिंग कोण लॅगिंग ते ठरवूया.
आता प्लस साईनच्या आत जे लिहिलंय ते म्हणजे फेज. सो फेज ऑफ डिस्प्लेसमेंट, फेज ऑफ डिस्प्लेसमेंट, इथं प्लस साईन आहे, कोइफिशियंट पॉझिटिव्ह, प्लस साईनच्या आत जे काही लिहिलंय ते दॅट इज द फेज ओमेगा टी प्लस अल्फा. नाव फेज ऑफ वेलॉसिटी डायरेक्टली नाही सांगता येणार कारण इथं कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे आणि तो प्लस कॉस आहे, म्हणजे त्याला कन्वर्ट करावं लागतं. सो ए ओमेगा ॲज इट इज. आता हा जो काय पॉझिटिव्ह आहे ना कोइफिशियंट, प्लस कॉस आहे, प्लस कॉसला प्लस साईनमध्ये लिहा, ओमेगा टी प्लस अल्फा ॲज इट इज लिहा. पण हा ग्राफ प्लस साईनचा आहे, याला अजून कितीनं लीड केल्यानंतर प्लस कॉसचा ग्राफ मिळतोय चेक करा. प्लस कॉस लीड्स द प्लस साईन बाय पाय बाय टू. प्लस कॉसचा ग्राफ ऑलरेडी कुठे आहे 90ला आहे, साईन तर 0ला असतो प्लस साईन, आणि प्लस कॉस ऑलरेडी 90ला आहे, म्हणजे 90नं लीडिंग म्हणजे पाय बाय टू ॲड करा. ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय बाय टू म्हणजे काय, प्लस साईनच्या ग्राफमध्ये एक पाय बाय टूची इन्क्रीमेंट केली तर तुम्हाला प्लस कॉसचा ग्राफ मिळेल. म्हणजे हेच इक्वेशन लिहिलंय, फक्त प्लस कॉसच्या ऐवजी प्लस साईनच्या लँग्वेजमध्ये लिहिलंय. काय केलं, प्लस कॉस जो होता कोइफिशियंट पॉझिटिव्ह होता, त्या प्लस कॉसला प्लस साईनमध्ये कन्वर्ट केलं, ओमेगा टी प्लस अल्फा ॲज इट इज लिहिला, आणि ॲक्च्युली या साईनच्या ग्राफला अजून किती फेजमध्ये इन्क्रीज केलं पाहिजे पाय बाय टूनं, मगच तो प्लस कॉसचा ग्राफ मिळेल. आता फेज ऑफ वेलॉसिटी काढणं सोपं आहे. प्लस साईनच्या आत जे काही लिहिले ते म्हणजे फेज, हा कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहे, त्याच्या आत जे काही लिहिले ते म्हणजे फेज असणार. ते किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय बाय टू, ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय बाय टू. ओके, कॉल दिस एज 4, कॉल दिस एज 5. आता फेज ऑफ ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायची, पण ॲक्सेलरेशन कशाचा ग्राफ आहे, मायनस साईनचा ग्राफ आहे, मायनस साईनचा ग्राफ आहे. ॲक्सेलरेशन कशाचा ग्राफ आहे, मायनस साईन आहे इथं, आणि इथं साईन, निगेटिव्ह सिम्बॉल आणि हा साईन. सो ॲक्सेलरेशन ॲज इट इज, हा ए ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज, मायनस साईनला प्लस साईनमध्ये कन्वर्ट करायचं. प्लस काय लिहायची गरज नसते, साईन आत जे आहे ते ॲज इट इज. आता मायनस साईनचा ग्राफ कितीनं लीड करतोय तेवढ्याने याची फेज इन्क्रीज करा. मायनस साईनचा ग्राफ, मायनस साईन लीड्स द प्लस साईन बाय पाय, म्हणजे 180 लीड करतोय. हा 0ला आहे तेव्हा याचा ऑलरेडी 0, 90, 180, तो ऑलरेडी 180ला पोहोचलेला असतो. मायनस साईनचा जो काय ग्राफ आहे तो ऑलरेडी 180ला पोहोचलेला असतो जेव्हा साईन 0ला असतो. ओके, सो लीड्स बाय पाय. सो या प्लस साईनच्या फेजला पायनं इन्क्रीज करा म्हणजे तुम्हाला मायनस साईन मिळेल. ओके, आता इथं प्लस साईन मिळाला, प्लस साईनच्या जे काही लिहिले ते म्हणजे फेज. फाय ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय, ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय. ओके, दॅट्स इक्वेशन नंबर 6. आता फेज डिफरन्स, कोण लिडिंग कोण लॅगिंग. फेज ऑफ वेलॉसिटी मायनस फेज ऑफ डिस्प्लेसमेंट. फेज ऑफ वेलॉसिटी किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय बाय टू, ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय बाय टू फेज ऑफ वेलॉसिटी, मायनस फेज ऑफ वेलॉसिटी झाला, फेज ऑफ डिस्प्लेसमेंट तो किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. ओमेगा टी प्लस अल्फा मायनस ओमेगा टी प्लस अल्फा कॅन्सल, आन्सर इज पाय बाय टू, आन्सर इज पाय बाय टू. आन्सर पॉझिटिव्ह आलं ना, आन्सर पॉझिटिव्ह आलं, म्हणजे फेज ऑफ वेलॉसिटी इज मोर, आन्सर पॉझिटिव्ह आलं ना सबट्रॅक्शनचं, म्हणजे फेज ऑफ वेलॉसिटी इज मोर दॅन फेज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो वेलॉसिटी leads, this is true for all the cases, this is true for all the SHMs. If it is SHM, let it start from mean position, let it start from extreme position, कुठनं का चालू आहे ना, SHM कुठनं पण चालू होते. फेज ऑफ वेलॉसिटी और वेलॉसिटी लीड्स डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी लीड्स डिस्प्लेसमेंट by what amount, by pi by 2 amount, by pi by 2 amount, or you can also write it like this, displacement, डिस्प्लेसमेंट लॅग करणार ना, डिस्प्लेसमेंट लॅग करणार, डिस्प्लेसमेंट लॅग्स वेलॉसिटी बाय वॉट अमाऊंट, परत पाय बाय टू. अमाऊंट लिहिताना पॉझिटिव्ह असल्या प्लस किंवा मायनसवरनं लीड किंवा लॅग ठेवा तुम्ही. प्लस आन्सर आले म्हणजे वेलॉसिटी लीडिंग आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑटोमॅटिकली लॅगिंग, डिस्प्लेसमेंट ऑटोमॅटिकली लॅगिंग. ओके, सिमिलरली ॲक्सेलरेशन वेलॉसिटी
किंवा ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, जे आता मी डायरेक्टली लिहायला लागलो. सिमिलरली फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करावं. सिमिलरली acceleration leads velocity by pi by 2. acceleration omega t plus alpha plus pi आहे आणि velocity आहे omega t plus alpha plus pi by 2. pi omega t plus alpha plus pi minus omega t plus alpha plus pi by 2. omega t ला omega t कॅन्सल, alpha ला alpha कॅन्सल, pi minus pi by 2 म्हणजे pi by 2. 180 minus 90 means 90. Pi minus pi by 2 is pi by 2. So phase of acceleration is more than the phase of velocity by amount pi by 2. So acceleration ची phase जास्त आहे by pi by 2. So acceleration leads velocity by pi by 2. Acceleration leads velocity, तर velocity lags acceleration. Acceleration leads velocity. So velocity lags acceleration by pi by 2. आणि फायनली डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलरेशन मध्ये विचार केला तर डिस्प्लेसमेंटची फेज आहे ओमेगा टी प्लस अल्फा, ॲक्सलरेशनची आहे ओमेगा टी प्लस अल्फा प्लस पाय. सबट्रॅक्शन केली तर ओमेगा टीला ओमेगा टी कॅन्सल, अल्फाला अल्फा कॅन्सल, आन्सर आलं पाय. म्हणजे ॲक्सलरेशन पायला लीड करते डिस्प्लेसमेंट. ॲक्सलरेशन लीड्स डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन लीड्स डिस्प्लेसमेंट बाय पाय, और displacement lags acceleration by pi. But displacement मागे पडली आहे pi. Okay, in this way you can remember the results. And directly जर लिहायचं असेल तर असं पण लिहिता येईल काही अडचण नाही. इथे लिहूया डिस्प्लेसमेंट, इथे लिहूया वेलॉसिटी, इथे लिहूया ॲक्सलरेशन. सो या दोघांमध्ये डिफरन्स कितीच आहे? पाय बाय 2. यामध्ये डिफरन्स कोणाचा आहे? कितीच आहे? पाय बाय 2. या दोघांमध्ये कम्प्लिटली कितीच असेल मग? पाय. आणि ॲक्सलरेशन लीड करते, वेलॉसिटी लॅग करते. परत वेलॉसिटी लीड करते, डिस्प्लेसमेंट लॅग करते. राईट साईडला जे आहेत ते लीड करतात. ॲक्सलरेशन वेलॉसिटीला पण लीड करते, डिस्प्लेसमेंटला पण लीड करते. वेलॉसिटी ॲक्सलरेशनला लॅग करेल, वेलॉसिटी ॲक्सलरेशनला लॅग करेल, पण डिस्प्लेसमेंटला लीड करेल. सो लीडिंगवाला एरो दाखवतो. वेलॉसिटी लीड करते, या दोघांमध्ये ॲक्सलरेशन लीड करते, आणि या दोघांमध्ये ॲक्सलरेशन लीड करते. रिप्लाय इन चॅट बॉक्स क्लियर आहे. CW. डन. चला फेज डिफरन्स कॅल्क्युलेशनचा पॉईंट ओव्हर. नेक्स्ट तर हे पण लक्षात ठेवा. आणखी एक ट्रिक लक्षात ठेवा, कुठल्या कुठल्या पॉईंटला काय काय फेज असेल ऑसिलेशन करताना, कुठल्या कुठल्या पॉईंटला काय काय फेज असेल. हा पॉईंट समजा 0 आहे, हा तुमचा a/2 आहे, हा तुमचा a आहे, हा -a/2 आहे, आणि हा समजा -a. आता इथं फेज लिहितोय मी. चेक करायचं पार्टिकल राईटला चाललाय की लेफ्टला चाललाय. कारण गिवन पॉईंटला पार्टिकल राईटला पण जाऊ शकतोय आणि लेफ्टला पण जाऊ शकतोय. पहिल्यांदा कम्प्लीट ऑसिलेशन ड्रॉ करतो मी. एक ऑसिलेशन कम्प्लीट करूया. इथला डिफरन्स तुम्हाला शिकवला आहे, इट इज 30. हियर डिफरन्स इट इज 60. Here difference it is 30. Here difference of phase 60. इथं फेज असणार 0. 30 न इन्क्रीज 30, 60 न इन्क्रीज 60 न इन्क्रीज. इथे किती असणार फेज? 90. राईटला जाताना आता लेफ्टला चाललाय. ऑलरेडी 90 आहे फेज, ऑलरेडी इथं आहात तुम्ही, लेफ्टला चाललाय.
आणि A/2 ला पोहोचलाय आणि लेफ्टला चाललाय. A/2 ला पोहोचलाय आणि लेफ्टला चाललाय. A/2 ला पोहोचलाय, लेफ्टला चाललाय. इथं होता A/2 ला आणि राईटला चाललाय. A/2 ला पोहोचलाय, राईटला चाललाय म्हणजे काय, आधी 0 होती, 30 ऍड झाली 30. सो परत A ला पोहोचला, ऑलरेडी 30 होती प्लस 60 झाली. सो आता ओव्हरऑल झाली फेज 90. सो A पासून A/2 ला गेलात आणि आता तुम्ही लेफ्टला चाललाय म्हणजे ऑलरेडी एवढं सगळं कव्हर झालंय. इथं फेज होती 90, त्या 90 मध्ये हे 60 परत ऍड होती. इथनं इथे येताना 60 परत ऍड झाले, इथं फेज होणार 150. आता अजून लेफ्टला चाललाय, मीनला पोहोचलात आणि लेफ्ट एक्स्ट्रीमला चाललाय. मीनला पोहोचलात आणि लेफ्ट एक्स्ट्रीमला चाललाय, -A कडे चाललाय म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे 150 आहेत आणि हे 30 ऍड होतील अजून. सो दॅट विल बिकम 180. इथनं इथं पोहोचलात, लेफ्टला चाललाय, कारण याच पॉईंटला तुम्ही लेफ्टला पण जाऊ शकताय, राईटला पण जाऊ शकताय. पण आता लेफ्टला चाललाय. लेफ्टला चाललाय म्हणजे काय काय झालं असणार, 0, 30, 90, 150, 180. आता हे 180 प्लस 30, 180 प्लस 30 210, 180 प्लस 30 210. पुढं आला, इथनं इथं पोहोचला, -A ला पोहोचला. -A ला पोहोचलाय म्हणजे काय 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 कव्हर झालंय, 0, 30, 90, 150, 180, 210, 210 plus 60, 210 plus 60, that will become 270. आता या 270 पासून परत राईटला चालला आणि परत -A/2 ला पोहोचला. ऑलरेडी हे 270 आहेतच, प्लस 60, 270 प्लस 60 ते किती होणार, 330. 270 ऑलरेडी इथं असलेले प्लस 60, 330 झाले. या 330 मध्ये परत तुम्ही राईटला चालला, बरोबर. पॉईंट A/2 ला तुम्ही लेफ्टला चालला असाल तर 210, राईटला चालला असाल तर 0, 30, 90, 150, 180, 210, देन 210 नंतर 270 प्लस 30, 330. सो इथं फेज किती असेल, 330 आणि तुम्ही राईटला चालला. अजून पुढे गेलात तर 330 प्लस हे 30, 330 प्लस हे 30, दॅट विल बिकम 360. ओके, इथंपर्यंतच्या फेजेस. कुठल्याही पॉईंटला तुम्हाला फेज घेता आली पाहिजे. तर एक पार्टिकल तुम्हाला इथं देतील, मुव्हिंग राईट म्हणतील. एक पार्टिकल तुम्हाला इथं देतील, मुव्हिंग लेफ्ट. आता एकच ऑप्शन आहे ना, राईट तर होऊ शकत नाही, त्यामुळे लेफ्टच ऑप्शन. इथं फेज किती असणार, 270. इथं फेज किती आहे, राईटला चाललाय म्हणजे 30. फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकतो, 30 मायनस 270. ओके, नेक्स्ट. इथंपर्यंत झालं. रिप्लाय मी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. CW चेक करा इथं झालं का. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, एनर्जी आणि त्याचे ग्राफ्स. अनुज आजची टेस्ट दिली का, अनुज आणि सुबोध आजची टेस्ट दिली का, आज सकाळी टेस्ट दिली का आम्ही. अनुज अँड सुबोध, आजची टेस्ट दिली का. रिप्लाय फास्ट दिली, ऑनलाईन दिली ना. शक्यतो ऑनलाईन टेस्ट द्या, ऑफलाईन नको आहे. ओके, next. The next point is energy in SHM. The next point is energy in SHM. The next point is energy in SHM. Energy in SHM. Simple harmonic motion मध्ये energy calculation. First is kinetic energy at any given position. Any given position x ला kinetic energy किती.
केईचा फॉर्म्युला आहे 1/2 k. K is a force constant or spring constant. F is equal to minus kx from the k into bracket a square minus x square into bracket a square minus x square. Then P at any given point, P at given position, P at given position or any given position, x या पोझिशनला P किती असेल? P is equal to 1/2 k into x square. 1/2 k into x square. ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल. 1/2 k into x square. T is equal to ke plus p. याचा आन्सर काय आहे? ke किती आहे? 1/2 k into bracket a square minus x square plus 1/2 k into x square. ये आहे p. This is ke plus this is p. So half k square minus half k into x square. हाफ के ना आत मल्टीप्लाय करा, पण हा प्लस हाफ के एक्स स्क्वेअर आणि हा मायनस हाफ के एक्स स्क्वेअर कॅन्सल. आन्सर येणार हाफ के इंटू ए स्क्वेअर. आता ॲम्प्लिट्यूड ए तर फिक्स आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट के पण फिक्स आहे, सो के पण फिक्स आहे, ए पण फिक्स आहे. सो टी काय असणार? कॉन्स्टंट. टी काय असणार? कॉन्स्टंट. टी असणार कॉन्स्टंट. ओके. आणि याचे जर आम्ही ग्राफ प्लॉट केले, जर आम्ही ग्राफ प्लॉट केली, लेट अस प्लॉट द ग्राफ्स. एकाच ग्राफ मध्ये के ई पी टी सगळं ड्रॉ करूया. ही पोझिशन घेऊया मायनस ए, ही पोझिशन घेऊया प्लस ए, ही पोझिशन 0. ओके. आणि जर आता आपण ग्राफ प्लॉट केले तर आपल्याला काय काय लक्षात येते जरा बघा. इथे एनी जनरल पोझिशन मायनस ए बाय, नॉट अ जनरल, मिड पोझिशन. हियर द मिड पोझिशन इज प्लस ए बाय 2. पीचा ग्राफ प्लॉट करणं किंवा केईचा टोटल एनर्जीचा ग्राफ प्लॉट करणं सोपं आहे का? टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के स्क्वेअर विच इज कॉन्स्टंट. सो इथं आपण एनर्जी प्लॉट करूया. पहिल्यांदा टोटल एनर्जी प्लॉट करूया. या पॉईंटला व्हॅल्यू लिहूया हाफ के एक्स स्क्वेअर, हाफ के ए स्क्वेअर, हाफ के ए स्क्वेअर कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर ऑल दी पोझिशन्स मायनस ए टू प्लस ए. मायनस ए पासून प्लस ए पर्यंतच्या सगळ्या पोझिशन्सना टोटल एनर्जी फिक्स आहे. टोटल एनर्जी फिक्स आहे. पुढे काढू नका ग्राफ, प्लस ए पर्यंतच आहे तो ग्राफ, प्लस ए पर्यंतच असणार आहे ग्राफ. मायनस एला चालू होईल, प्लस ए पर्यंत असेल आणि कॉन्स्टंट आहे तो ग्राफ. दिस इज युअर टी, जी चेंज होत नाहीये, टोटल एनर्जी कॉन्झर्व होते. आता पी प्लॉट करणं सोपं आहे. एक्स इक्वल टू 0 असताना इकडे काय प्लॉट केले आपण? एक्स पोझिशन प्लॉट केली. एक्स इक्वल टू 0 असताना, एक्स इक्वल टू 0 असताना हाफ के इंटू 0 स्क्वेअर म्हणजे 0, तेव्हा पी किती असणार? 0. सिमिलरली एक्स इक्वल टू ए बाय 2 टाका. एक्स इक्वल टू ए बाय 2 टाकलं तर हाफ के ए स्क्वेअर अपॉन 4. एक्सला ए बाय 2 टाकलं तर ए स्क्वेअर अपॉन 4. सो हाफ के ए स्क्वेअर अपॉन 4. सो इथं हाफ के ए स्क्वेअर आहे, इथं हाफ के ए स्क्वेअर अपॉन 2, इथं हाफ के ए स्क्वेअर अपॉन 4 असेल. आणि एक्स इक्वल टू ए टाकला तर हाफ के इंटू ए स्क्वेअर. हाफ के ए स्क्वेअर म्हणजे जे राईट साईडला येणार सेम लेफ्ट साईडला येणार, कारण प्लस एक्स इक्वल टू प्लस ए बाय 2 टाका, नाहीतर एक्स इक्वल टू मायनस ए बाय 2 टाका. आन्सरमध्ये तर एक्स स्क्वेअर आहे. प्लस ए बाय 2 टाका, अदरवाईज मायनस ए बाय 2 टाका. आन्सरमध्ये तर एक्स स्क्वेअर आहे. स्क्वेअर तर पॉझिटिव्हच येणार आहे, ए स्क्वेअर बाय 4च येणार. एक्स इक्वल टू मायनस ए टाकलं की हाफ के इंटू ए स्क्वेअर म्हणजे इथे. हा बघा मग तुमचा ग्राफ असेल पोटेन्शियल एनर्जीचा. आठवत असेल तुम्हाला, हा तुमचा पोटेन्शियल एनर्जीचा पॅराबोला आहे. सर्कल नाही आहे, सेमी सर्कल नाही आहे, पॅराबोला आहे.
This is the graph of potential energy. Okay. आता जिथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे तिथं रिमेनिंग सगळी एनर्जी कायनेटिक असणार. टोटल मायनस पोटेन्शियल इज इक्वल टू कायनेटिक. आता टोटल एनर्जी एवढी आहे, a/2 पॉइंटला टोटल एनर्जी आहे हाफ k². त्याची 1/4 एनर्जी आहे पोटेन्शियल, मग 3/4 एनर्जी कायनेटिक असली पाहिजे. 3/4 एनर्जी काय असली पाहिजे? कायनेटिक. टोटल मधनं 1/4 गेला, 3/4 शिल्लक राहिला. 3/4 एनर्जी कायनेटिक असते. सो a/2 पोझिशनला 3/4 एनर्जी कायनेटिक असते. आणि जेव्हा पोटेन्शियल आणि टोटल इक्वल आहेत, टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल आहेत, सो टी मायनस पी, टोटल मायनस पोटेन्शियल इज इक्वल टू कायनेटिक. पण टोटल आणि पोटेन्शियल दोघं इक्वल आहेत, सबट्रॅक्शन 0 आहे. सो एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असणार, बरोबर, कारण वेलॉसिटी 0 आहे. सो कायनेटिक एनर्जी 0. सो हा राईट साईडला ग्राफ आहे. आणि या पोझिशनला केईपी एक्झॅक्टली इक्वल आणि हाफ ऑफ आहे. या पोझिशनला एक्झॅक्टली इक्वल आणि हाफ ऑफ टी, हाफ ऑफ टी. टी आहे 1/2 k², त्याचा हाफ 1/2 k² अपॉन 2. आणि पी पण केई आणि पी दोन्ही इक्वल असतात. केई इक्वल टू पी इक्वल टू 1/2 k² अपॉन 2, 1/2 k² परत एकदा अपॉन 2. आणि ती जी पोझिशन असते, ती जी पोझिशन आहे ती इथं आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे a/√2. तुम्ही करून बघा, के पी इक्वेट करा. हा के इज इक्वल टू पी करा, के इज इक्वल टू पी करा. हाफ केला हाफ के कॅन्सल होतोय. a² मायनस x² इज इक्वल टू x². मध्ये a² इज इक्वल टू 2 टाइम्स a² होते. स्क्वेअर घेतलं की ते a/√2 येते. सो x इक्वल टू a/√2 ला के इक्वल टू पी असते. ऑफकोर्स जसं प्लसला तसं मायनसला पण असेल. जसं असा ग्राफ गेला राईटला, तसं इथं लेफ्टला पण जाणार आहे. आणि इथं तुम्हाला तो मायनसवाला पण पॉईंट मिळेल. x इक्वल टू मायनस a/2 वाला इथला पॉईंट. x इक्वल टू मायनस a/2 नाही, मायनस a/√2. सो ॲट x इक्वल टू प्लस और मायनस a/√2 we have Ke इक्वल टू P इक्वल टू टोटल एनर्जी अपॉन 2. दोन्ही एनर्जी हाफ हाफ असतात. P किती असते? 1/2 k² डिवाइड बाय दिस. ते 1/2 into 1/4 होईल. 1/2 into 1/4 होईल. दॅट इज ओके. रिप्लाय मी शेअर बॉक्स क्लिअर अँड रिटन. CW ग्राफ्स. डन. पटकन रिप्लाय करा. एव्हरीवन फास्ट. झालं. ओके. आता नेक्स्ट पॉईंट जो असणार आहे तो असणार आहे सिंपल पेंड्युलम, त्याच्या इक्वेशन्स. सिंपल पेंड्युलम आणि त्याच्या इक्वेशन्स. ओके. सिंपल पेंड्युलमचे ऑसिलेशन जर स्मॉल असतील तर अप्रॉक्सिमेटली त्याला SHM घेता येते. दिस वी ऑलरेडी नो. सो राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. सिंपल पेंड्युलम, राईट डाऊन. सिंपल पेंड्युलम, ओके, फॉर small oscillations, I don't note, for small oscillations, motion of simple pendulum, motion of simple pendulum can be taken as motion of simple pendulum can be taken as or can be assumed as simple harmonic motion. SHM can be taken as SHM. Okay. Period of simple pendulum. क्या बसल्या? Period of simple pendulum.
Just keep on writing. Put note. Period of. Just give me 1 second. Period of simple pendulum. Period of simple pendulum. T is equal to 2 pi into root of L upon G. 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 Remember this formula. Okay, you cannot forget this formula. You have to remember this. याच्यावरनं काय काय सांगता येतं? From this we can say that. Give me 1 second. Just a second. Just a second. Okay. From this we can say that time period of the pendulum is proportional to. Why it is not working? I think the screen is stuck. Please reply me in the chat box. Can you see the screen or is it stuck? अड़गली है क्या screen? All okay? Please reply. Voice and screen clear येती है क्या? Hello. जरा check करा. It's not working properly. Wait for a second. Is it working now? No. Wait for a second. It's not working. Wait for a second. दोन मिनिटं चेक करू. स्क्रीनवरचा पॉइंटर मूव्ह होत नाही. Will it work now? No. Problem. Just give me 1 second. I will rejoin. Just give me 1 second. I will rejoin.